ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहे नवी मुंबईला. तिकडं म्हणजे आमच्या आहे मित्र, त्या मित्र आमच्या मित्राला काहीतरी काम आहे तिकडं. मला पण माहीत नाही एवढं, काहीतरी आहे. तर बघू तिकडे गेल्यावर मला समजेल काय आहे ते. आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही इकडे आलो, आम्ही तिकडे कल्याण तिकडे जातो आम्ही निकीनगरला. आम्ही तुम्हाला माहीत असेल कल्याण राहत असेल तर तुम्हाला तर माहितीच असेल. बघू आम्ही चाललो आहे आता, वाचच निघतो आहे. माझा मित्र एक वासू एक आहे. तुझं नाव काय रे? ईशान. मला माहित नाही, नवीन आहे लागतो. अरे दया दया दिसते नाही अजून एकदा मला माहित नाही. अजून आम्ही भेटलोय नवीनच आम्ही अजून ओळखत नाही कोणला. त्याचा हळूहळू ओळखू. चला मग नंतर भेटू. आता आम्ही चाललो आहे पुढं दादा आमच्या बसला होता. तो जरा गेला बाहेर, एक काम होतं काहीतरी अर्जंट, तो बाहेर गेला. मी पण मागे जाणार होता पण तो रिटर्न आला आमच्यासोबत. तर आता आम्ही बघू पुढं कसं काय ते आपल्याला उरणला जायचं ना रे. आम्हाला उरणला जायचं नवीन मुंबई. हे सांगतो तुम्हाला आता काय घ्यायचं आम्हाला. ते दादाने एक फ्रेम बनवलं नाही त्याची, म्हणजे त्याच्यात कोणताही कोण आहे तो त्याच्यात नाही, भाव आहे ना त्याचा काहीतरी तो. हा त्याच्या भावाचा त्यांनी वाटतं ना पूर्ण रक्ताचं हे केलं ना, त्याने रक्त काढून त्याची पूर्ण अशी फ्रेम बनवणार आहे. म्हणजे काय बोलतात त्याला, त्या स्केच. हा स्केच नाही, ड्रॉइंग टाईप असतं ना. क्या काय बोला तुने पहिले क्या बोला? चल चलो काहीतरी तसं ते बनवलं नाही. पण तुम्हाला दाखवेच नंतर पुढं गेल्यावर ते बघू. तुम्ही दाखवू तुम्हाला तेव्हा बघा तुम्ही. तुला माहिती आहे थोडं हा, तू सांगतो मग. स्केच काढली रक्ताची, ते सौरभ जोशी कसं स्केच काढतात पेन्सिल खाली, हा फोटो तसं काढले. हां काय ते कधी बनवलं? कधी बरं 15-20 दिवस झाले असतील. ड्रॉइंग ते होतं ना. मग यांचं काय आलं ते डिलिव्हरी करणार होते ना, म्हणजे ते गाडी भरपूर ते वाटतं आले नाही वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना काहीतरी ते प्रॉब्लेम. मोठी फ्रेम होती ना, तर ती बायको येणार नाही म्हणून आपण. हां म्हणजे ते अशीच म्हणजे काहीतरी मोठी फ्रेम आहे पूर्ण अशी काहीतरी अशी असं ना मोठी काहीतरी फ्रेम मोठी आहे ना, म्हणून ते जरा त्यांना इथं बाईकवर नाही म्हणून आम्ही 4 व्हीलर घेऊन चाललो इकडे पुढं. आता जाऊ तुम्हाला पुढं भेटेल तुम्हाला कसं काय ते. फ्रेम पण दाखवेन तुम्हाला काय ते. तो टॅटोवाला कोण आहे ना, म्हणजे टॅटो म्हणजे फ्रेम पण बनवतो ना वाटतं, टॅटो पण बनवतो ना, टॅटो पण बनवतो, फ्रेम पण बनवतो. आम्ही तुम्हाला दाखवू पुढे गेल्यावर काय कसं आहे ते. चला नंतर भेटू हळूहळू. आता आम्ही अर्ध्या रस्त्यावर, आम्हाला अजून अर्धा तास लागला होता, अर्धा 1 तास. आता पुढं आम्ही चालू हळूहळू, अजून लागेल. काय झालं रे? हे काय झालं? काय नाही रे, मॅप बघतो अजून काय. मग यायचं नंतर आपला अर्धा तास जाणार आहे पूर्ण मॅप मध्ये. तू मॅप घे ना तुझ्या, म्हणून तुला सांगतो एकदा मॅप घे, तुझ्या हॉटस्पॉट घे, एकदा चालू झाला ना देव गाईस, गरज नसते. देव गाईस मी ब्लॉग बनवत आहे. हे माझ्यासारखं आहे, जरा मॅप बिपचं लावायचं. काय बोलायचं यांना इथं ब्लॉग बनवतं इथं इडियार काय बोलायचं यांना तुम्हीच सांगा. हो ना मला काय कारण का आपण ब्लॉग बनवायचं का यांचे मॅप बघायचा आम्ही.
तुला घरी जायचं का नाही लवकर ते सांग. मला घरी जायचंच घरी, हा, मग पण जरा ब्लॉग पण रात्री बनवायचं 9 वाजता. ब्लॉग पण बनवायचं ना मला. हा, मग इथं जरा मजा घेत जाऊया ना, असं ब्लॉग बिग म्हणलं मस्त आरामशीर. बघा कसा नजारा आहे. भाई को गाड़ी में चक्कर आता है. हाँ? क्या बोल रहे? तेरे को गाड़ी में चक्कर आता है, एसी में प्रॉब्लम होता है. अरे मग काय समज काय बोलते हो आता अर्ध्यांचं असतं, माझं नाही असं, एकट्याचं नसतं, सर्वांचं असतं की कोणाला चक्कर येते, अर्ध्यांना काय होतं. आहे काय होतं? आता यांना होत नाही तर मी काय करू, मी क्या कर सकता, तुम लोग को नहीं होता तर मी क्या करू. तुला होत होतं का तुला नाही. तुला यार So अभी का पोपट होते हुए इधर. काय नाही, तुम्ही असं काही करत बसू नका. होतं सर्वांचं होतं, माझं असं नाही, सर्वांचं होतं. रस्ते तर काहीतरी चालू आहे, माहित नाही आपल्याला. अबे साले तभी फोन आला मला. स्टोरी टाक ना माझ्या याच्यावरती, अभि मस्त एखादी. फॉर्च्यूनर स्कॉर्पियो इंडिकेटर दे तो तुरंत साइड हट कर ना. तर आता आम्ही काय इथं रस्ता आहे, आता आम्ही भटकलोय कुठेतरी इकडं. आम्ही भटकलोय, तो मला शेवा घालतात इकडं, व्हिडिओ बनवते इथं. आता मी काय, त्यांची दोघांची चुकी, तर मी काय करू आता. आम्ही इथं कुठं आम्हालाच नाही माहिती आम्ही कुठं आहे इथं. कुठं बघू आता इथं आलेला थांबलो. पूर्ण अख्खा हे दोघं झंडवे आहेत, त्यासारखे काहीतरी काम करा असतात. यड धवे बोलतात ना, यड धवे म्हणजे हे दोन जण दिसतात काय माहित नाही तुम्हाला. तेव्हा मॅप लेके बाईट लावडे. हा असं नाही, दोघं. बस, बस. हा मला बसू दे का मस्त आहे यार, आम्ही टाइमपास नको करू जायला. त्याला मॅप करत बसलाय, ब्लॉग बी केला, पोहोचलाय. जायला एवढा भेंचो तितक्याला पोहोचलो समज का त्याच्या तिथपर्यंत. 20 मिनिटं इथं घालवली इथल्या इथं तुम्ही. बघा तुम्ही कसे ते. आता पुढं बघू आम्ही जाऊ. हे बाळा तुझ्यावर मॅच धरतो. सो अभी इधर सोया है, ये दया है अपना ड्राइवर, गाड़ी चला रहे. और ये देख सकते हो व्यू. राईट साईडला वाली बघ. कच्चा रस्ता, फुल कच्चा. एक गाडी नाही फक्त, पार्टी एक आहे टू व्हीलर, काही गाडीच नाही. आता मगाही झोपलो होतं 5-10 मिनिटं अगोदर, पूर्ण झोपायचं. आता आलो 3 किलोमीटर बाकी आहे. आता गेला बघू कसं काय. मी पण पहिल्यांदा आलो इकडं उरण साईड नवीनच. मस्त आहे तसं, माहोल चांगला आहे. बघ कसं थांब नंतर येऊ आपण. काल्या दाखव, काल्या बेंचेस बीचवर फिरायला गेलेलो. आईच अलिबाग 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 आई घातली मला किट्टे गेले ना, गाडी जागा होती ना. बघ आम्ही कसं व्ह्यू बघा, व्ह्यू. ए बघला बघ, बघला मला काय बघला. मला आपला मॅप बरोबर चालले ना. हो हो. हा, आपला व्ह्यू पण बघ मस्त पैकी ना, मॅप बी बघ. नवीन बनवली वाटते. मला आता कुठे सरळ आता आम्ही गावामध्ये आहे कुठल्या तरी, काय माहिती आम्हाला. हनुमान मंदिर कोंढारी 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 काहीतरी, कोंढेरी 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 गावामध्ये वाटतं आम्ही. तुझं हॉटेल, दयानंद हॉटेल. बघू शकतो त्यानंतर हॉटेल मी फर्स्ट टाइम बघितलं आजपर्यंत. दयानंद हॉटेल कधी खोललं तुम्ही दया हॉटेल? खूप जुनं आहे, 1975 मध्ये त्याचं ओपनिंग झालेलं बाबा 1995 मधला आहे. म्हणजे खूप जुनं नाव. 1975 सॉरी. दयानंद बाबा, दयाचा बा हॉटेल आहे केवढा भारी. कधी 5 स्टार हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता कसा आहे तो. काय असेल ते सांगा, अशी ऑर्डर असेल दया. लेफ्ट आहे का? पुरं घे पुरं. इथल्या का? हा इथलेच. आम्ही आलो तर गावामध्ये, आम्हाला परत कुठला तरी गाव आहे इकडे इथं पाटे बघ, ही पाटी घे, ही पाटी घे अभि. नवापाडा मार्ग. तर दयानंद गायकवाड इथले आम्ही पोचलोय आता इथं. बघू आता इथे काय कसं काय आहे ते. हनुमान प्रसन्न नवापाडा सभा मंडळ.
आणि पोचलो आता इथं. बघू आता कुठे काय ह्याचा पेंटिंगची. अरे यार तिकडं पाटी आहे, सॉरी. पेंटिंग घेऊ इथं, मस्त घेतले आहे ते. मी जाऊ चला आपण नंतर आता जरा थोडा इथला व्ह्यू दाखवतो मला थोडासा. आता शॉप असायचं. नको आम्ही लगेच निघता. दादा शॉप आहे इथं. हेच नाव आहे नाही का? आहे जरा सध्या चालू आहे आपला. होईल होईल मोठा होईल. आता मी चाललो आहे घरी. दादा टॅटोमध्ये कानामध्ये व्यस्त आहे म्हणून थांबलो नाही आम्ही जास्त इथं. तुम्हाला जर दाखवू नंतर व्हिडिओमध्ये दाखवलं तसं मी व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे. पेपर लावलेला आहे तो दिसणार नाही आता तो. ते ओपन असेल तर केलं असतं काय रे त्या. घेतलं आता आम्ही चाललो. बाय बाय. आता घरी गेल्यावर पोचल्यावर डायरेक्ट तुम्हाला इंड करेन. बाय. समर्थचं काहीतरी मोठं हे होते. ऑफिस पण घे नवी मुंबईचं. ते पण नवी मुंबई ऑफिस दिले बघ. ऑफिस घेऊ रे पण झेंडा बघ पहिला. यार बघा सीन. ऑफिस जाईल ना. आता आम्ही घरी चाललोय. पूर्ण आमचं गेम म्हणजे ते फेम घेऊन झाले आमच्या इकडे. आता आम्ही घरी चाललोय. कशाला घरी कशाला जाणार आहे आपण आता. घरी कशाला क्रिकेट खेळायला. क्रिकेट तर खेळायला जायचं. क्रिकेट प्रेमी आहे म्हणून आम्ही. मग आता आम्ही जाऊ. आता किती आता माहीत नाही मला किती मिनटं लागतं. अर्धा तास तर दाखवते अजून त्याच्यात. आज मी कुठं अरे जाय आपण. हाव कुठं आता पुरण नाही वाटतं आम्ही आता. जाऊ टाईम लागला मला. अर्धा 1 तास लागला जायला वाटतंय. तर आता इथं आता मी व्हिडिओ बंद करतोय. जास्त आहे आता बंद झाला आता. तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. समजला ना. चला बाय बाय. तू कुछ बोलना चाहता है क्या? नाही बाय. दया चला बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.